आपण कार्यक्रमाला सुरुवात करू। श्रद्धेय सुमतीताई सुकळीकर जन्मशताब्दी सांगता समारोह या ठिकाणी आपण सुरू करतोय। आपले सर्व मान्यवर स्थानापन्न झाले आहे। मी या समितीचे संयोजक माननीय अनिलजी सोले यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं स्वागत करावं। मंचावर बालजगतचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती मीराताई खडक्कार उपस्थित आहे। आपले धरमपेठ नागपूरचे कुलगुरू पूर्व आणि धरमपेठचे प्राचार्य आपले जनसंघाचे जुने कार्यकर्ते माननीय योगानंदजी हे सुद्धा मंचावर उपस्थित आहे। मी आपल्याला सर्वांना मान्यवर यायच्या पहिले माननीय ताईंच्या एकंदरीत सर्व कार्याविषयी आपल्याला सर्वांना माहिती दिली। मी अजून वेळ न दवडता माननीय अनिलजींना विनंती करतो की अनिलजी आपण आपलं प्रास्ताविक विवेचन भाषण करावं। मंचावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपले केंद्रीय मंत्री लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे आवडते नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, माजी प्रकुलगुरू आदरणीय योगानंद काळेजी, ॲडव्होकेट माननीय मीराताई खडक्कार, संजयजी बंगाले, या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या आत्मीय बंधू आणि भगिनींनो, सुमतीताईंच्या जन्म शताब्दी सांगता समारोहाकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आलेलो आहोत। ताईंचं जीवन म्हणजे एक संघर्ष, ताईंचं जीवन म्हणजे एक तळमळ, ताईंचं जीवन म्हणजे समाजाप्रती असलेली एक कळकळ, ताईंचं जीवन म्हणजे कार्यकर्त्याला जीवापाड जपण्याचा प्रयत्न, ताईचं जीवन म्हणजे अनेक आंदोलनाचं स्फुल्लिंग। आपण जर ताईंच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की एक यशस्वी माता, एक यशस्वी नेता, एक यशस्वी कार्यकर्ती, आणि आपल्याला असं लक्षात येईल की कार्यकर्त्यांचा संच उभारून राजकारणातून निवृत्त होण्याच्या श्रद्धेय नानाजी देशमुखांच्या प्रतिज्ञेच्या अनुसार राजकारण सोडून समाजकार्याला वाहून घेणारी एक अत्यंत श्रद्धेय व्यक्तिमत्व असं ताईंचं व्यक्तिमत्व राहिलं। या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि ज्यांचं भाषणे ऐकून आमच्यासारखी कार्यकर्ती मंडळी तयार झाली। नवे नवे आज केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींसारखा कार्यकर्ता, आज देवेंद्र फडणवीसजींसारखा कार्यकर्ता हे ताईंच्या विचारांनी मुशीतून तयार होऊन ताईंचा हात नेहमी पाठीवर राहिला अशी मातब्बर मंडळी ताईंच्या मार्गदर्शनात इथे तयार झालेली आपल्याला दिसतात। ज्यांची भाषणं ऐकून आणि मार्गदर्शनाने आम्हीच तयार झालो अशी अनेक मंडळी जी ताईंच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचा योग्य असा सत्कार या निमित्ताने माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय नितीनजी, माननीय बावनकुळे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। एक हृदय असा कार्यक्रम, एक आत्मीय असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आज घडताना पाहतोय। अगदी मान्य देवेंद्रजी, मान्य नितीनजी यांच्या मनामध्ये अशा पद्धतीचा एक कार्यक्रम घेण्याची कल्पना होती आणि मला संजय बंगालेंना, डॉक्टर कोठेकरांना, मीराताईंना आम्ही एकत्र बसून हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला। आपण सगळे या ठिकाणी आलेला आहात। आपण ताईंच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देणार आहोत। त्यामुळे मी आपल्यामध्ये आणि आजच्या मान्यवरांमध्ये अधिक वेळ न घेता इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद।
धन्यवाद अनिलजी. आता ताईंच्या जीवनावर एक पुस्तक या ठिकाणी आपण प्रकाशित करत आहोत. या पुस्तकाचं संपादन आणि प्रकाशन संजय लोखंडेंनी केलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंचावर यावं आणि मान्यवरांना विनंती करतो, माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करतो की त्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करावं. निष्ठा त्याचे नाव नाही, ताई अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. 40 मान्यवरांचे लेख याच्यामध्ये लिहिले आहेत आणि संग्रहणीय ठेवावं. ताईंच्या 40-45 वर्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संपूर्ण कार्याचा आढावा या पुस्तकामध्ये आहे आणि या पुस्तकामधचं प्रकाशन माननीय नितीनजी, देवेंद्रजी आणि बावनकुळे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं. हे पुस्तक आपल्याला सर्वांना पुढे जाऊन अवेलेबल होणार आहे. ज्यांना ज्यांना साधारण हे पुस्तक आपल्याला प्राप्त करायचं असेल तर समितीद्वारे आपल्याला ते पुस्तक प्राप्त होईल. माननीय नितीनजी, देवेंद्रजी, ही समोर जी बसलेली सगळी मंडळी आहेत, या सगळ्यांचा मी पुन्हा एकदा नामोल्लेख करतो. या सगळ्यांनी ताईसोबत त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनसंघाचं काम केलं. या सगळ्यांचा एक सत्कार, या सगळ्यांचा आदर आणि गौरव आपल्या हस्ते आपल्या हस्ते या मान्यवरांचा गौरव करायचा आहे. मी आपला सर्वांना विनंती करतो की आपण मंचावरनं खाली जावं. ते बसले आहे त्याच ठिकाणी मी प्रत्येकाचा नामोल्लेख करील. त्या सर्वांना शाल, त्या ठिकाणी पुष्पगुच्छ, ताईंच्या जीवनावरचं पुस्तक आणि एक सुंदर मोमेंटो ताईंचा तयार केलाय. हा मोमेंटो आपण त्या ठिकाणी प्रदान करावा. सर्वप्रथम माननीय योगानंदजी इथे बसले आहेत. योगानंदजी मंचावर आहे, त्यामुळे योगानंदजींचा सत्कार आपण वरती आल्यावर करा. मी या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख करतो. माननीय सुधाताई सोहनी या ठिकाणी उपस्थित आहे. माननीय शोभाताई फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहे. सुधाताई सोहनी 1962 पासून जनसंघाच्या कार्यकर्त्या आहेत. मध्य नागपूरला राहणार आहे. ताईंसोबत आणीबाणीमध्ये जेलमध्ये राहिल्या. महिला आघाडीच्या सुद्धा प्रमुख म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. अशा सुधाताई सोहनींचा सत्कार माननीय नितीनजी, देवेंद्रजींच्या हस्ते होत आहे. माननीय श्रीमती शोभाताई फडणवीस, शोभाताई या चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूलला शोभाताईंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यावेळेला जनसंघाचं काम केलं. सरपंच म्हणजे ग्रामसभेचा सभापती, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि 1990 मध्ये शोभाताई त्या ठिकाणी विधानसभेत पोचल्या. चंद्रपूरची वाघीण म्हणून शोभाताईंचा त्या ठिकाणी परिचय होता आणि शोभाताई या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्या ठिकाणी मंत्री म्हणून आनंदराव ठवरे हे एक अतिशय या ठिकाणी सविताताई काळे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे. सविताताई काळेही ताईंसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहे. फाटक परिवारातनं त्या आलेल्या आहेत. संघाचं वातावरण घरात पूर्ण आणि त्यांचे वडील असो, काका असो, संघाचे सक्रिय कार्यकर्ते, त्या सुद्धा जनसंघाच्या कार्यकर्त्या म्हणून
ताईंसोबत अखंडपणे काम केलं. नंतर भारतीय जनता पक्ष महिला आघाडी शहरात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून, महिला बँकेचे अध्यक्ष म्हणून ताईंनी त्या ठिकाणी काम केलं. मालतीताई बढिये, मालतीताई या मध्य नागपूरच्या महालच्या रहिवासी आहे. मालतीताई जनसंघापासनं ॲडव्होकेट मधुकर बढिये आणि मालतीताई यांनी त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीत अतिशय चांगलं काम केलं. अनेक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी सांभाळल्या आणि त्यावेळेलापासनं आजपर्यंत त्या ऍक्टिव्ह आहे. आजही त्या कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतात. उमाताई पिंपळकर, उमाताईंना आम्ही तरुण नेत्या म्हणतो कारण उमाताई अजूनही थकल्या नाही. उमाताई अजूनही हक्कानी एखादी चूक झाली तर दाटायचं काम ते अजूनही करतात. दक्षिण नागपुरात राहतात. जनसंघाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून महिला आघाडीमध्ये अनेक पदावर ताईंनी काम केलं. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या मार्गदर्शन करतात, घराच्या बाहेर काम करतात. ताराबाई हातवळणे अकोला, ताराबाई आल्या आहेत का? शालिनीताई बोंबडे, शालिनीताई बोबडे सविताताई काळे, सविताताईंचा झाला. नलिनीताई हलकंदर, नलिनीताई हलकंदर, नलिनीताई पश्चिम नागपूर, नंदिनीताई हलकंदर, त्याच्यानंतर मीनाताई पथे, विनयाताई फडणवीस, निर्मलाताई चितळे. हे खूप मोठं नाव आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्या या कार्यक्रमाला आल्या आहे. ताईंसोबत प्रचंड एक बहिणीचं त्यांचं नातं होतं. ताईंच्या सर्व सुखदुःखात सोबत असलेल्या निर्मलाताई आहेत. या ठिकाणी रमेशजी दलाल, रमेशजी म्हणजे चित्त तारुण्य व्यक्तिमत्व. वयाच्या 82-83व्या वर्षा सुद्धा रमेशजी एका तरुणाला लाजवेल असं काम करतात. जनसंघापासून भाजपचा प्रवास, सर्व गोष्टीचे साक्षीदार, निवडणूक तज्ज्ञ आणि निवडणुकीमध्ये अनेक वर्षापासून 6, 7, 8 नंबरचा फॉर्म हा रमेशजींच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अजूनही चालते. रमेशजी विद्यापीठात नोकरीला होते आणि आजही रमेशजी भारतीय जनता पक्षाच्या कामात आहे. मामा कुठे बसले? इकडे आहे मामा. हो हो. मी सर्वांना विनंती करतो की आपण आपले हात मोकळे सोडा, हात टाळ्या वाजवून या सगळ्यांचं स्वागत करा. या सगळ्यांमुळे आज हे सुगीचे दिवस आपण पाहतोय. यांनी जो वृक्ष लावला तो वृक्ष आज आपल्याला प्रचंड मोठा होऊन फळं देतोय. त्यामुळे यांचा त्याग, तपश्चर्या या सगळ्या याच्यावर हा पक्ष मोठा झालाय. मी शशीताई जोशी आणि मालाताई केकतपुरे या दोघी कार्यक्रमाला उपस्थित आहे. मालाताईंचं माहेर रामदासपेठचं आहे. आणीबाणीमध्ये सुमतीताईंसोबत मालाताई जेलमध्ये होत्या. गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबतही त्यावेळेला त्यांनी काम केलं आहे. साहित्यिक आहे आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ चालवतात. त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी आणि चंद्रशेखरजी करतात आहे. आता उजव्या हाताच्या या लाईनला सर्व मान्यवर बसले आहेत. मान्य दाऊराम देवांगण मध्य नागपूरचे कार्यकर्ते आहे. दाऊरामजी 2 दिवसापूर्वी हॉस्पिटलला ऍडमिट होते, पण इच्छाशक्ती इतकी प्रबळ की त्यांनी सांगितलं की माझी तब्येत कशी असली संघाचं
हक्काचं घर गांधीनगर पासून झालेला प्रवास हा नागपूर शहरामध्ये विविध ठिकाणी पोचला. विनयाताई महिला आघाडीच्या अध्यक्ष महामंत्री, गटनेत्या, 2दा महानगरपालिकेत सदस्य आणि आजही विनयाताई असतील, माजी महापौर या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या वसुंधराताई मसूरकर, वसुंधराताई, विनयाताई या दोघींची जोडी आहे गांधीनगरची. या दोघी जणींनी हातात हात घालून गांधीनगरचं त्या ठिकाणी वाचनालय असेल, महिला आघाडी असेल, मंदिर असेल, भाजपचं काम असेल, सातत्याने हात सोबत सगळ्यांनी त्या ठिकाणी काम केलं. नंदिनीताई हलकंदर, नंदिनीताई झालं. आता इकडे उजव्या हाताला माननीय मान्यवर नंदिनीताईंचं स्वागत माननीय नितीनजी देवेंद्रजी करतात आहे. हो, माननीय इकडे उजव्या हाताच्या रांगेमध्ये माननीय दाऊराव देवांगण मध्य नागपूरचे कार्यकर्ते आहे, जनसंघापासनं सक्रियपणे काम करतात. या ठिकाणी प्रकृती अस्वस्थ असताना सुद्धा आले. माननीय मोरूभाऊ बर्डे, माननीय विनोद मोरूभाऊ बर्डे, ताईंचा हक्काचा भाऊ, बोरगाव निवासी, अजूनही मोरूभाऊ प्रत्येक निवडणुकीत काम करतात. ताईंच्या सुखदुःखाचा साथी हा मोरूभाऊ. आमचे विनोददादा जोशी, विनोददादा जोशी अजूनही चित्तारुण्य जोशी मंगल कार्यालय धरमपेठ हे त्यावेळेला एक मोठं केंद्र होतं, संघ भाजप विश्व हिंदू परिषदेचं ते केंद्र होतं. आणि त्या ठिकाणी विनोददादांनी 24/7 सगळ्यांना अन्नपूर्ण म्हणून काम केलं. मामा पांढरी पांडे, मामा सगळ्यात पहिले 8 दिवसापूर्वी या कार्यक्रमासाठी स्वतःहून कार्यालयात आले आणि म्हणाले, अरे मला पत्रिका द्या, मला पत्रिका वाटायची आहे. असं अनेक वर्षापासून मामांनी त्या ठिकाणी जनसंघ ते भाजपा असा या ठिकाणी प्रवास माननीय मामा पांढरी पांड्यांनी केले आहे. त्यांचंही स्वागत या ठिकाणी. हो, आता माननीय दाऊराव देवांगण यांचा सत्कार, शाल, पुष्पगुच्छ, ताईंचा मोमेंटो आणि निष्ठा तुझे नाव ताई. त्याचबरोबर एक त्यावेळचे मुस्लिम कार्यकर्ते अजूनही ऍक्टिव्ह अब्दुल लतीफ बाबा हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले. त्यांना जेव्हा कळलं की समिती असा कार्यक्रम घेते आहे, त्यांनी मध्य नागपूरला निरोप पाठवला की मैं उस समय का कार्यकर्ता हूँ जिस समय प्रतिकूल परिस्थिति में मुझे ताई के साथ काम करते समय बहुत तकलीफ हुई, लेकिन मैंने ताई का हाथ छोड़ा नहीं. या सर्वांचं आदरातिथ्य, यांचं स्वागत, यांचा गौरव हा माननीय देशाचं नेतृत्व नितीनजी, महाराष्ट्राचे कर्णधार मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे लाडके प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी हे सर्व मिळून यांचा सत्कार करतात आहे. मी फक्त एक विनंती नितीनजीला, देवेंद्रजींना करतो, यांना सगळ्यांना तुमच्यासोबत संयुक्त फोटो काढायचा आहे. सगळे फोटोग्राफर मंचावर उभे राहतील, आपण त्या ठिकाणी उभं राहावं. या सगळ्यांचा एक संयुक्त फोटो. विजय केवल रमानीजी, विजय केवल रमानी जरीपटका, उत्तर नागपूरचे कार्यकर्ते. हे कार्यकर्ते असे आहे की विजयरावांनी त्यावेळेला अनेक लोकांना जनसंघात आणि भाजपमध्ये आणलं. माननीय अर्जुनदासजी कुकरेजा असतील, अनेक लोकांना आजही एक यशस्वी कॉलेज आणि फर्निचरचं दुकान ते चालवतात. या आता माननीय योगानंदजी काळे, योगानंदजी हे पश्चिम नागपूरमध्ये असं एक नाव आहे ज्यांनी भारतीय जनता पक्षाची विजयाची मुहूर्तमेढ रोवली. 1989ला विनोद गुडदे पाटील ही पहिली भारतीय जनता पक्षाचा कमळाचा झेंडा हा पश्चिम नागपूरमध्ये लागला. त्या वेळेला योगानंदजी संघटक होते. अनेक कार्यकर्त्यांना योगाजींनी पक्षात आणलं. ते यशस्वी प्राचार्य, विद्यापीठाचे कुलगुरू आणि अनेक भूमिकेमध्ये बाल जगतचे संरक्षण करता अशा सगळ्या भूमिकेत योगानंदजींनी काम केलं. मी या ठिकाणी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी ताईचा सारथी माणिक तिवांडे याचाही गौरव केला. मी माणिक तिवांडेंना मंचावर बोलवतो की माणिकजी, आपण या मंचावर माननीय नितीनजी देवेंद्रजींना विनंती करतो की ताईंना सारथी म्हणून साथ देणारे माणिकजी या वयात सुद्धा आज या कार्यक्रमाला आवर्जून आले
आपल्याला सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गडगडात माननीय माणिकजींचा या ठिकाणी स्वागत करावं. माननीय नितीनजी देवेंद्रजी यांना विनंती करतो, चंद्रशेखरजी, की या सारथींचा भारत माता की, भारत माता की. स्वर्गीय सुमतीताई अमर रहे. या ठिकाणी मी छायाचित्रकारांना विनंती करतो, मीडिया पर्सनला, की माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, धडाडीचे नेते, मुलुक मैदान तोफ अरुण भाऊ अडसर आपल्यात आले आहे. धामणगाव रेल्वेवरनं अरुण भाऊ आवर्जून याही प्रकृतीमध्ये, वयाच्या याही स्थितीमध्ये कार्यक्रमाला आले. अरुण भाऊंचं नागपूरच्या राजकारणातही मोठं योगदान आहे. विद्यापीठाची निवडणूक असो तेव्हापासून जनसंघ ते भाजपा हा मोठा प्रवास अरुण भाऊंनी केलाय. नगराध्यक्ष होते धामणगावचे, त्याच्यानंतर आमदार झाले. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माननीय अरुण भाऊ त्या ठिकाणी अध्यक्ष होते. आज आवर्जून ते या कार्यक्रमाला आले. त्यांचा या ठिकाणी गौरव माननीय देवेंद्रजी, नितीनजी करतात आहे. आज या ठिकाणी माननीय अरुण भाऊ सारखा कार्यकर्ता त्यावेळेला आपल्याला मिळाला. भारत माता की, भारत माता की. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि नुकतेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून जे कार्यरत झाले, 2 दिवसापासनं कामाचा तडाखा त्यांनी सुरू केला, अशा चंद्रशेखरजींना मी विनंती करतो की ताईंच्या जीवनावर प्रकाश टाकावा. माननीय चंद्रशेखर बावनकुळे. भारत माता की, भारत माता की. सध्या सुमतीताई सुकळीकरजी जन्मशताब्दी महोत्सव समारोह या कार्यक्रमाला उपस्थित, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आपल्या देशामध्ये ज्यांनी क्रांती घडवली, मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मंत्री म्हणून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि संपूर्ण देशभर ज्यांची विकास पुरुष म्हणून ओळख आहे असे माननीय नितीन गडकरीजी, महाराष्ट्राचे लोकनेते आणि या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला आणि महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे आणि महाराष्ट्राला देशातलं विकसित राज्य करण्याकरता ज्यांनी संकल्प केला आहे असे आमच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय मीराताई खळदकरजी, माननीय अरुणभाऊ अडसडजी, माननीय योगानंदजी काळेसाहेब, अनिलजी सोले, संजयजी बंगाले, उपेंद्रजी कोटेकर साहेब, माननीय सुमतीताई सोबत ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन त्यांच्यासोबत घालवलं असे मान्यवर ज्यांचा आपण सत्कार केला, या ठिकाणी उपस्थित आमदार चरणसिंग ठाकूरजी, आमदार कृष्णा खोपडेजी, उपस्थित नागपूर जिल्ह्यातले शहरातले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. खरं तर सुमतीताई सुकळीकरांना मी मांडावं आणि
तेवढे शब्द माझ्याकडे असावे एवढा मोठा मी नाही आहे. पण माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात, कारण जगदीशजी सुकडीकर हे मी महाजनकोला कॉन्ट्रॅक्टर असताना लहानपणी, म्हणजे 21-22 वर्षाचं वय असेल माझं, तेव्हापासनं त्यांची माझी ओळख आहे. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आहे. खरं तर माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहेत, मी 3-4दा जगदीशसोबत घरी जाऊन आलो आणि आपल्या सर्वांना, माननीय आताच उल्लेख झाला, नितीनजी आणि देवेंद्रजी आणि आपल्या सर्वांच्या जीवनात जे काही अंश त्यांच्या जीवनातले आहे, अशा सुमतीताई सुकडीकर यांच्या जन्मशताब्दी या सोहळ्याच्या निमित्त मी सर्वप्रथम आपल्या आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी माझा सन्मान केला आणि मान्यवरचा सन्मान केला. खरं तर यापूर्वीच उल्लेख झाला आहे की स्वर्गीय सुमतीताई सुकडीकर म्हणजे लोकमाता या शब्दात त्यांचं वर्णन होऊ शकतं आणि वर्णन झालंही आहे. आज या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्नही झाला आहे. या ठिकाणी माझ्या वाचनातून अनुभवास आलेल्या सुमतीताई, थोडे काही मी शब्दोपचार या ठिकाणी करतो. खरं तर सुमतीताई म्हणजे झुंजार रणरागिणी, आंदोलने, सत्याग्रह आणि आणीबाणीच्या काळातील धगधगते नेतृत्व. सुमतीताई म्हणजे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठणारी वाघीण. सुमतीताई म्हणजे कार्यकर्त्यामध्ये नवीन ऊर्जेचा संचार करणारी कर्तव्य कठोर लढवय्यी. सुमतीताई म्हणजे राजकारणात कुठं थांबलं पाहिजे हे सांगणारा दीपस्तंभ, समाजसेवेचा निस्वार्थ नंदादीप. सुमतीताई म्हणजे बालकाच्या मनोविश्वासाचे मर्म सांगणारे, बालकांना संस्कारक्षम करणारे बालजगत. सुमतीताई म्हणजे बोट धरून ताकद देणारी बहीण, माया जपणारी आई, लाळ पुरवणारी आजी आणि तेजस्विनी महान स्त्री. मतभेद होऊ द्या पण मनभेद होऊ देऊ नका हे ब्रीद जपणाऱ्या राजकीय नेत्या. सुमतीताई म्हणजे अर्धशिक्षित गृहिणींना समाज दायित्वाचा बोध सांगणाऱ्या समाजसुधारक. सुमतीताई म्हणजे विशुद्ध चारित्र्य, प्रेरणास्पद जीवन आणि कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाचा अनोखा संगम. सुमतीताई म्हणजे अनुकरणीय व्यक्तिमत्व, वर्तस्थ कार्यकर्त्या. ताईच्या आठवणी जागवणाऱ्या या सुंदर कार्यक्रमात आणि उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केल्याबद्दल खरं तर मी या ठिकाणी सर्वांचं पुन्हा अभिनंदन करतो. खरं तर मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या महान विदुषीला आदरांजली व्यक्त करतो. खरं तर आपण सर्वांनी सुमतीताईला अनुभवलेला आहे. मी या ठिकाणी त्यांना आपले श्रद्धांजली व्यक्त करतो आणि मी सभागृहाची माफी मागतो. देवेंद्रजी, नितीनजीची क्षमा मागतो. मला संभाजीनगरला जायचं असल्यामुळं मी या कार्यक्रमातून जातो आहे. खरं तर मी पुन्हा एकदा सुमतीताईला श्रद्धांजली व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद चंद्रशेखरजी. ताई तुझे नाव निष्ठा या पुस्तकाचं विमोचन आपलं इथे झालं. या पुस्तकावर काही विचार आपल्या समोर माजी न्यायमूर्ती बालजगतच्या अध्यक्ष मीराताई व्यक्त करतील. ताईला सादर प्रणाम. तुझे थोर संस्कार आचार झाले, तुझे थोर संस्कार आचार झाले, तुझे यत्न प्रामाण्य सिद्धीस नेले. तुझ्या चिंतने चालतो हा विचार, तुझ्या वंदिते माऊली पाऊलास. आज ताईचा 100वा दिवस आणि त्यानिमित्त निष्ठा तुझं नाव ताई या नावाचं एक संकलन पुस्तक आपल्या इथे प्रकाशित झालेलं आहे. हे जे संकलन आहे हे संजयजी लोखंडे असा एक कार्यकर्ता की जो ताईवर जीवापाड प्रेम करतो आणि त्या प्रेमाची ही निशाणी आहे. त्यांना कोणीही म्हटलं नाही पण आपण होऊन गेलं 1 वर्ष सतत प्रयत्न करून ताईबद्दलच्या जेवढ्या काही
फोटो असतील, बातम्या असतील, लेख असतील, हे सगळे लेख या पुस्तकामध्ये संकलित केलेले आहेत. या पुस्तकामध्ये ताईला आलेली वेगळी महत्वाची पत्र आहेत. मोठमोठ्या नेत्यांचे लेख आहेत. नितीनजींचं आहे, देवेंद्रजी म्हणजे बालजगतचे सदस्य असतात, त्यांना नितीनजींचा फोटो आहे, नितीनजींचा उल्लेख आहे, कारण आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की नितीनजी हे बालजगतचे विद्यार्थी आहेत. आणि तसंच सगळ्या जे आहे मान्यवर जे बसले आहेत मंचावर, या सगळ्यांचे विचार यामध्ये आलेले आहेत. ह्या मासिकाच्या किंवा संकलनाच्या मुखपृष्ठावर जे चित्र आहे ना, त्याची गोष्ट विवेक रानडे यांनी आतमध्ये लिहिलेली आहे. मला ती गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते की एकदा विवेक रानडेंनी ताईचा मुलाखत घेण्याकरता ताईंच्या स्टुडिओत गेली होती. आणि तिथे त्यांनी ताईला विचारलं की ताई, तुम्ही एवढ्या ह्या काळामध्ये समाजामध्ये वावरता, समोर येता, रणरागिणीसारख्या लढता, सगळं करता, पण आजच्या समाजातली स्त्री अजूनही कठपुतळी सारखीच आहे. तिला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेलं नाही, तिला स्वराज्य मिळालेलं नाही. मग आता तुम्ही काय विचार करता? असं म्हणत असताना ताईंनी त्या कठपुतळीकडे पाहिलं आणि ताईच्या डोळ्यात पाणी आलं की खरंच ही गोष्ट खरी आहे की अशा फार थोड्या आहेत की ज्यांना संधी मिळाली म्हणून त्या पुढे आल्या आहेत, पण बऱ्याचशा जणी आहेत की ज्यांना अजूनही कठपुतळीचं जीवन जगावं लागतं. आणि त्यांच्याकरता ताई म्हणे, मला लढणं आवश्यक आहे, हा लढा पुढे चालू ठेवणं आवश्यक आहे. ज्या वेळेला ताईच्या डोळ्यात पाणी आलं त्याच वेळेला विवेक रानडेंनी हा फोटो काढलेला आहे की ताईच्या भावना त्यांनी टिपलेल्या आहे. आणि खरोखर खूपच भावपूर्ण हे चित्र आहे. आणि तशाच सर्व भावनांनी हे मासिक जे संकलन आहे ते भरलेलं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की हे जे मासिक आहे हे फक्त एक ताई व्यक्ती म्हणून तुम्ही बघू नका. या मासिकाकडे बघताना किंवा मासिकाच्या आतलं वाचत असताना तुम्हाला पूर्ण जनसंघापासून तर भाजपपर्यंतचा महिला आघाडीचा किंवा पक्षाचा प्रवास हा वेळोवेळी दिसून येईल. बाहेर तुम्ही जे स्टँडीवरती फोटोज पाहिले, त्या फोटोमध्ये सुरुवातीच्या काळात जनसंघाचा मोर्चा कसा निघत होता, कशा महिला तुरळक महिला होत्या आणि नंतर महिलांची संख्या कशी वाढत गेली आणि कशी आंदोलन होत गेले, ह्या सगळ्या गोष्टींचा एक हा ऐतिहासिक दस्तऐवज झालेला आहे. आणि ह्या दस्तऐवजाकरता संजयजी लोखंडे यांनी खूप प्रयत्न केलेले, त्यांचे आम्ही सगळं शतशः ऋणी आहोत. सगळ्यांनी कृपया करून संजयजींकरता अभिनंदनाकरता टाळ्या वाजवाव्या. इतकी मेहनत घेऊन रात्रंदिवस जागून त्यांनी हे संकलन केलेलं आहे. आपण सगळ्यांनी हे वाचावं. आणि खरोखर त्याचं नाव पण त्यांनी दिलंय, निष्ठा तुझं नाव ताई. आणि ह्या ताईच्या बरोबर काम करणारे तिचे जे सहकारी होते सगळे, तेवढेच निष्ठा असलेले सहकारी होते की ज्यांच्यामुळे ताई काम करू शकली. मला अजूनही आठवतं की मोर्चा असला की तिच्या मैत्रिणी घरातलं उमामावशी पिंपरकर 4-4, 5-5 पाल्याच्या पोळ्या घरी करून ठेवायच्या आणि मोर्चाला जायचं. रामेश्वरी मधून रामदासपेठ पर्यंत पायी जायचं. रामेश्वरी मधून जनसंघाच्या टिळक पुतळ्याच्या कार्यालयात पायी जायचं. अशा सगळ्या ताईबरोबरच्या काम करणाऱ्या माझ्या मावशा, माझे मामा यांना मी पुनश्च वंदन करते. आणि सगळ्यांच्या बरोबर ताईचं हे 100 वर्ष झालेलं आहे. जाता जाता एकच गोष्ट सांगते की हे करत असताना जेव्हा शैलेश पांडेजींशी मी बोलत होते तेव्हा आम्ही म्हटलं की हे दस्तऐवज इतिहास आहे. कारण की आज ताईचा 100वा वाढदिवस आहे, आपण तो वाढदिवस करतो आहोत. पण ज्या वेळेला पुढच्या पिढीला 125वा वाढदिवस करायचा आहे तर त्याच्याकरता आम्ही हे मटेरियल दिलं आहे. त्याच्यामुळे हे मटेरियल तुमच्या स्वाधीन करते आणि तुमची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मीराताई. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना की त्यांनी या कार्यक्रमाच्या जन्मशताब्दी समारोहाच्या निमित्त ताईंच्या जीवनावर आपलं विवेचन करावं. लोकमाता श्रद्धेय सुमतीताई सुकळीकर जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय अरुणभाऊ अडसड, प्राध्यापक अनिलजी सोले जे या समितीचे संयोजक आहेत,
त्याचप्रमाणे मीराताई खडक्कर, योगानंदजी काळे, संजयजी बंगाले या सभागृहामध्ये समोर बसलेले जे आजचे सत्कार मूर्ती आहेत, ज्यांनी सुमतीताईंसोबत त्या कालखंडामध्ये खांद्याला खांदा लावून जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचं काम हे उभं केलं, असे आजचे सर्व सत्कार मूर्ती आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज या जन्मशताब्दी सांगता समारोहाच्या निमित्ताने एक अतिशय सुंदर पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालं आणि मी आपली जी समिती आहे त्या समितीचं आणि लोखंडेंचं मनापासून अभिनंदन करतो, कारण मी ते पुस्तक चाळत होतो. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या लेखांचं, दुर्मिळ छायाचित्रांचं, अनेक पत्रांचं संकलन त्याच्यामध्ये आहे. मी असं म्हणेन की एका पूर्ण कालखंडाचं दस्तऐवज म्हणून या पुस्तकाकडे आपल्याला पाहता येऊ शकतं आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारच्या आपल्या सगळ्या वाटचालीचं चित्रण ज्यामध्ये यावं आणि अर्थातच सुमतीताईंच्या जीवनातले जे विविध अंग आहेत, विविध रंग आहेत किंवा प्रत्येकाकरता त्या कशा होत्या ते देखील आपल्याला त्यातनं पाहायला मिळतं आणि प्रत्येकाची जी काही एक उत्कट भावना आहे ती देखील त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते. आमच्याकरता त्या सुमतीताई नव्हत्या, सुमती आत्या होत्या आणि म्हणजे लहानपणी तर आम्हाला कोणी विचारलं की तुमच्या आत्या कोण, तर आमच्या आत्यांच्या ऐवजी सुमती आत्यांचंच नाव आम्ही सांगू, इतकी त्यांच्याशी बाबांचं तर नातं होतं, आमचंही नातं होतं, कारण लहानपणी सातत्याने घरी जाणं येणं, त्यामुळे आम्हाला आमच्या आत्या म्हणून त्याच जास्ती माहिती होत्या आणि इतका प्रेमळ स्वभाव हा त्यांचा होता. खरं तर जनसंघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांचं नाव आपण दीपस्तंभासारखं घेऊ शकतो त्यातला एक दीपस्तंभ म्हणजे सुमतीबाई सुकळीकर होत्या. ज्या कालखंडामध्ये प्रचंड विरोध आपल्या विचाराला होता, ज्या कालखंडामध्ये लोकांमध्ये प्रचंड गैरसमज होते, एखाद्या भागात गेल्यानंतर शिव्याशाप खावे लागायचे, गोटे खावे लागायचे, अशा परिस्थितीमध्येही त्या काळामध्ये भारतीय जनसंघाचा दिवा घेऊन, आपला विचार घेऊन जनमानसामध्ये सुमतीताई सातत्याने जायच्या आणि आपलं काम उभं करायच्या आणि आपल्या या कामाच्या आधारावर पक्षाचं कार्य त्या सातत्याने मोठं करायच्या. आणि समोर बसलेले जे आपले सगळे सत्कार मूर्ती आहेत आणि विशेषतः त्याच्यामधली जी मातृशक्ती आहे, नेहमीच सगळे लोक असं सांगतात की भारतीय जनसंघाची खरी ताकद जर काही असेल तर त्या भारतीय जनसंघातली मातृशक्ती होती की ज्यांनी अत्यंत खंबीरपणे हा जनसंघ त्या काळामध्ये उभा केला. आणि महाराष्ट्रामध्ये तर लोक असं म्हणायचे त्या काळात की पुरुषांपेक्षा भारतीय जनसंघ हा महिलांनी उभा केलेला भारतीय जनसंघ आहे. आणि याचं कारण सुमतीताई सुकळीकर आणि हे सगळे सत्कार मूर्ती जे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी केलेलं त्या कालखंडातलं काम आहे. 4 वेळा निवडणूक त्या लढल्या, अशा कालखंडामध्ये लढल्या की कधी निवडून येण्याचा काही संबंधच नव्हता, पण तरी देखील पक्ष मोठा झाला पाहिजे आणि आपल्या पक्षाचा दिवा हा घरोघरी पोचला पाहिजे आणि म्हणून 4ही निवडणुका त्या लढल्या. 3ऱ्या निवडणुकीत तर अगदी जवळ पोचून 3-4 हजार मतांनी त्या हारल्या. त्या निवडणूक हारल्या तरी मनाने कधी हारल्या नाहीत. प्रत्येक निवडणुकीनंतर तेवढ्याच ताकदीनं पुन्हा मैदानात उतरायचं आणि जनतेची सेवा करायची, हे कार्य त्यांचं असायचं. आणि ज्याचा उल्लेख झाला की केवळ निवडणूक लढणं नाही तर सातत्याने कार्यरत राहायचं, संघर्ष करायचा, आंदोलनं करायची. अगदी पाण्याचं आंदोलन असेल, अजून कुठलं राष्ट्रीय आंदोलन असेल, प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रियतेने सहभागी व्हायचं, संघर्ष करायचा, वेळप्रसंगी पोलिसांशी संघर्ष करायचा.
त्यामुळे एक मोठं संघर्षशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. नेता म्हणून त्या जशा कणखर होत्या तशाच एक ताई म्हणून, एक आई म्हणून त्यांना जे सगळे कार्यकर्ते सोबतचे होते ते त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहायचे. म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना सगळा संघर्ष झाल्यानंतर रात्री किती उशीर झाला तरी जेवण बनवून त्यांना जेवू घातल्याशिवाय परत पाठवायचं नाही, अशा प्रकारची ही आई होती, अशा प्रकारची ताई होती. आणि म्हणूनच एक भारतीय जनसंघाचं कुटुंब, भारतीय जनता पार्टीचं कुटुंब हे ताईंनी खऱ्या अर्थानं उभं केलं. ताईंचा खरं म्हणजे कशा प्रकारचं कार्य होतं तर असं सांगतात की जेव्हा 62च्या युद्धामध्ये एकदा नागपूरवरनं सैनिक चालले होते, 600, 700, 800 सैनिक होते आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला की या सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे. आता त्या काळामध्ये काही मोबाईल फोनही नव्हते, काही व्यवस्थाही नव्हत्या, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना समजेना की आता करावं काय. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ ताईंना फोन केला की ताईंना संपर्क केला आणि म्हणाले असा प्रश्न आहे, 3-4 तासात गाडी येणार आहे आणि या 700-800 आपल्या सगळ्या सैनिकांची व्यवस्था करायची आहे. आणि ताईंनी सगळी आपली मातृशक्ती कामाला लावली आणि ज्यावेळी ट्रेन आली त्यावेळी शेकडो आमच्या महिला त्या आमच्या सैनिकांकरता डबे घेऊन त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त अशा प्रकारचं सगळं जेवण आणि डबे हे त्या सगळ्या सैनिकांकरता त्या ठिकाणी त्यांनी तयार करून आणले होते. ताईंचं सगळ्यात महत्वाचं राजकारणात त्या ज्यावेळेस वावरत होत्या तो कालखंडही असा होता की ज्या कालखंडामध्ये कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी देखील त्या व्यक्तीच्या संदर्भात एक आदरभाव होता. ताई बर्धन यांच्या विरुद्धही लढल्या, ताई वेगवेगळ्या नेत्यांच्या विरुद्ध लढल्या, पण त्यांच्यासोबत त्यांचं जे आत्मीयता होती, त्यांच्यासोबत त्यांचा जो काही एक जिव्हाळा होता तो देखील अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक वेळी हा आपल्याला पाहायला मिळाला. आणि मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाचे लोक असो, जरी निवडणुकीमध्ये ताईंना त्या ठिकाणी ते मतदान करत नसले तरी देखील ताईंबद्दल प्रचंड आदर होता. मला एकदा आमच्या वडिलांनी गोष्ट सांगितली होती की एका निवडणुकीमध्ये ताईंना जयतळ्यामध्ये 3-4च वोट काहीतरी पडले, 3-4 मतं पडली आणि 3-4 मतं पडल्यानंतर ताई ज्यावेळेस त्या ठिकाणी जयतळ्याला गेल्या तर जो भेटायचा तो म्हणायचा ताई आम्हीच दिलेलं मत आहे, कारण प्रत्येकाची आत्मीयता होती. शेवटी तिथला जो आपला प्रमुख कार्यकर्ता होता तो चिडला, तो म्हणाला मीच नसेल दिलं, तुम्हीच सगळ्यांनी मत दिलं असेल. पण मला असं वाटतं की ते एक अपराधबोध लोकांच्या मनात होता, ताईंबद्दल आदर होता. ठीक आहे, त्या काळामध्ये लोकांची कुठल्या तरी पक्षाशी बांधिलकी, काँग्रेस पक्षाशी बांधिलकी मोठी होती, पण मनातनं मात्र ते सगळे ताईंचा इतका आदर करायचे. त्यामुळे अशा कुठल्याही भागामध्ये की ज्या भागामध्ये प्रवेश नव्हता अशा भागामध्ये ही ताई गेल्यानंतर त्यांच्याकरता तो प्रवेश हा त्या ठिकाणी नेहमीच असायचा. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ताईंनी राजकारणामध्ये एक जी आपली प्रतिमा उभी केली आणि अर्थातच ताईंच्या या सगळ्या कार्यामध्ये एक नानाजी देशमुखांची जी काही छाप होती, नानाजींनी देखील आपल्याला कल्पना आहे की एक वेगळा अशा प्रकारचा लोकसंग्रह केला, राजकारणाला एक वेगळी दिशा त्यांनी दिली, राजकारणामध्ये नवीन मूल्य त्यांनी तयार केले आणि त्याच मूल्यांनी ताई देखील नेहमी चालल्या. आणि मग दीनदयाल शोध संस्थान आणि बालजगतच्या माध्यमातून ताईंनी जे कार्य उभं केलं, खरं म्हणजे माझ्यासारखा एक कार्यकर्ता हा देखील, मी बालजगतमध्ये जायचो, बालजगतमध्ये आम्ही शिकलो, बालजगतने आम्हाला पहिल्यांदा नाट्य महोत्सवामध्ये दिल्लीला नेलं, दिल्लीमध्ये अगदी लहान असताना त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे या सगळ्या याच्यात बालजगतमध्येही जी मुलं असायची ताईंचं आपल्या मुलांसारखं त्यांच्याकडे लक्ष असायचं, काय चाललंय, ते काय शिकतायत, त्यांना काय शिकवलं जात आहे, त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे, अशा प्रकारचं त्यांचं जे काही सगळं नेतृत्व होतं. आज बालजगतच्या माध्यमातून अनेक पिढ्या या त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेल्या दिसतात. त्यामुळे एकीकडे राजकीय कार्य करत असताना राजकीय कार्यातनं आपली निवृत्ती घेऊन किंवा त्यातनं थोडं मागे होऊन सामाजिक कार्यामध्ये देखील ताईंनी ज्यावेळेस त्या ठिकाणी हात घातला त्यावेळी ते सामाजिक कार्य देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं ताईंनी त्या ठिकाणी केलेलं आपण बघितलं. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की एक मोठी पिढी आहे किंवा एक नाही तर अनेक पिढ्या आहेत
की ज्या पिढ्यांना ताईंच्या कामाचा स्पर्श झालाय, त्यांच्या प्रेमाचा स्पर्श झालाय आणि त्यातून एक जी कौटुंबिक आत्मीयता असते, पक्ष म्हणजे केवळ काही लोकांनी एकत्रित येऊन चालवायचं संघटन नाही, तर पक्ष म्हणजे परिवार आहे. ज्या परिवारामध्ये आपण एक दुसऱ्याचे सुखदुःखाचे साथीदार आहोत. कोणाच्या घरी जर काही झालं तर त्याच्या घरामध्ये पुढे जाऊन त्यांना मदत करणाऱ्या ताई होत्या. आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोकमाता अशा प्रकारचं जे संबोधन ताईंकरता वापरतात ते संबोधन खरोखर मला असं वाटतं अत्यंत समर्पक अशा प्रकारचं संबोधन आहे असं मी म्हटलं तर काही ते चुकीचं होणार नाही. माझे वडील गंगाधरराव असतील, माझे काका बाळासाहेब असतील, यांच्याकरता तर ताईंचं घर म्हणजे स्वतःचं घर होतं किंवा या दोघांचंही ताईंच्या शिवाय त्यांचा दिवसच त्या ठिकाणी मावळायचा नाही अशा प्रकारची आत्मीयता होती. शोभाताई या ठिकाणी आहेत. त्याच कालखंडामध्ये शोभाताईंनी देखील खूप संघर्षातनं उभं केलं आणि या सगळ्याच आमच्या समोर बसलेल्या महिला आहेत. यांच्या प्रत्येकाच्या संघर्षाची एक गाथा आहे आणि ही गाथा कुठेतरी ताईंच्या संघर्षाशी जुडलेली आहे. आणि म्हणून मला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की आज आपल्या समितीने हा निर्णय घेतला की या सगळ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला. खरं म्हणजे यांचा सत्कार केल्यामुळे ते कोणीच मोठे झाले नाहीत, कारण ते सगळे मोठे आहेत, पण आम्ही कृतकृत्य झालो. कारण आज आम्ही ज्या पदांवर बसलेलो आहोत किंवा आज जो सन्मान आम्हाला मिळतो आहे तो सन्मान या मंडळींनी, ताईंसारख्या नेत्यांनी जो काही पायवा रोवला, जो काही संघर्ष केला, जो काही पक्षाशी लोक जोडले, ज्यातनं आपला पक्ष उभा राहिला, त्यामुळे आज कळसाचं काम आम्हाला मिळालेलं आहे. पण पायवा त्या ठिकाणी मजबूत करण्याचं काम ज्यांनी केलं आणि ताईंच्या सगळ्या परिस्पर्शाने ज्यांचं सर्वांचं सोनं झालं अशा सगळ्या लोकांचा सत्कार करण्याची संधी आज या निमित्ताने मिळाली, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आणि म्हणून मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वरांनी या सर्वांना अतिशय दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि यांचं मार्गदर्शन, यांचे आशीर्वाद हे सातत्याने असेच आम्हाला मिळत राहावे. खरं म्हणजे ताईंबद्दल खूप गोष्टी सांगता येतील. मी तर अगदी लहानपणापासून सगळ्या गोष्टी पाहिल्यात, पण माझ्याहीपेक्षा नितीनजींनी तर खूपच जवळून सगळं काम केलेलं आहे. चेनूभाऊ आलेले आहेत, चेनूभाऊ देखील अनेक गोष्टी सांगू शकतील. अरुण भाऊ आहेत, अरुण भाऊ देखील इतक्या गोष्टी त्या संदर्भात सांगू शकतील. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज आपल्याला या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ताईंची आठवण या ठिकाणी करता आली, त्या कार्याचा गौरव आपल्याला करता आला. त्याबद्दल या जन्मशताब्दी समारोह समितीचे अनिलजी सोले आपल्या सर्वांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. देवेंद्रजी, आपण ताईंच्या संपूर्ण जीवन कार्याचा या ठिकाणी गौरव केला आणि अनेक प्रसंग आपण असे सांगितले जे आम्हाला माहीत नव्हते. आपल्या मंचावर आत्ताच माननीय चैनसुखजी संचेती दाखल झालेले आहे. आम्ही वाटच पाहत होतो चैनूभाऊंची, कारण चैनूभाऊंचा वारंवार उल्लेख करत होतो. मी विनंती करतो माननीय नितीनजी, देवेंद्रजींना की चैनूभाऊंचं सुद्धा या समारोह समितीतर्फे आपण स्वागत करावं. चैनूभाऊंचा नागपूरपासून मलकापूरचा प्रवास, मलकापूरचे चैनूभाऊ, चैनूभाऊंचे काका किसनलालजी यांच्यापासून हा प्रवास सुरू झाला. ते आमदार होते. संपूर्ण घराणं संघ आणि जनसंघाला समर्पित होतं. वयाच्या लहानाव्या वर्षी चैनूभाऊ मलकापुरातनं नागपुरात शिकायला आले आणि इथे विद्यार्थी परिषदेचं काम, विद्यापीठाच्या निवडणुका आणि या ठिकाणी त्यावेळेला आम्ही जरी कमजोर असला तरी अरुण भाऊ, चैनूभाऊ सारखे पैलवान हे सगळे त्यावेळेला त्या ठिकाणी रक्षण करते होते आणि त्यामुळे हा सगळा गाडा पुढे गेला.